नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या भागात आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन म्हणजे ओळख वर्ग समीकरणांची. एकदा हा कन्सेप्ट जर आपल्याला समजला की वर्ग समीकरणे नक्की असतात कशी, ती बनतात कशी, त्याचा वापर कुठे कुठे होतो आणि मग ती कशी सोडवायची, हा नंतरचा भाग. आणि आपण टास्क 1, टास्क 2, टास्क 3 अशा वेगवेगळ्या टास्क मध्ये वेगवेगळे एक्झाम्पल, वेगवेगळी उदाहरणं वर्ग समीकरणाची, त्याच्या सोप्या पद्धती आपण शिकणार आहोत. पण आज आपल्याला बघायचं आहे वर्ग समीकरणे, याचा अर्थ काय, याचा कन्सेप्ट काय, हे असतात तरी काय. तर तुम्ही चित्रपट तर बघत असाल, तुम्ही अजय देवगणचा सिंघम चित्रपट बघितला असेल, सिंघम है ना. तर त्या सिंघम मध्ये नाव सिंघम आहे आणि सिंहाचं चित्र असतं त्या पोस्टरवरती आणि ते अशी डरकाळी फोडतात वाघासारखी. आलं लक्षात. तर त्याच्यामध्ये जो सिंघम मधला जो सिंग आहे, सिंग इकडे बघा मी लिहितोय, सिंह जो आहे, सिंह हा जो आहे ना, तर याची फोड अशी आहे की तो आहे सिंह, बर का, सिंह अधिक वाघ. हे दोन प्राणी वेगवेगळे आहेत आणि या दोन प्राण्यांचं हायब्रिड करून, मिक्सचर करून, क्लोन करून तो शब्द बनलेला आहे आणि तो म्हणजे सिंह. मी दाखवणार आहे तुम्हाला हे कसं असतं ते. आता याला जर आपण इंग्लिश मध्ये लिहिलं, सिंहाला काय म्हणतात, लॉयन, आहे का नाही, लॉयन. आणि वाघाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, टायगर. तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून, मिक्सचर करून जे तयार होतं त्याला म्हणतात लायगर. आणि लायगर म्हणजेच सिंह. सिंह म्हणजे त्याच्या दोन्ही गुणधर्म असतात, सिंहाचे पण आणि वाघाचे पण. आता या सिंहाचा, या वाघाचा इथं काय संबंध आहे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण वर्ग समीकरणे शिकताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं शिकायचं आहे की त्याच्यामध्ये कोणत्या दोन गोष्टीचं मिक्सचर केलं जातं, कोणत्या दोन गोष्टीचं हायब्रिड केलं जातं आणि त्या दोन गोष्टीपासूनच वर्ग समीकरणे तयार होतात. आणि खूप ऍप्लिकेशन आहेत वर्ग समीकरणांची डे टू डे लाईफ मध्ये. पण अगोदर कळलं तर पाहिजे आपल्याला की वर्ग समीकरण असतं तरी काय. ठीक आहे. आता हे जे मी उदाहरण दिलं तुम्हाला, आता तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. आपल्या गावाकडे, आपल्या शेतामध्ये, आपल्या बागेमध्ये कलम करतात पहा झाडांना. म्हणजे खालचा बुंदा वेगळ्याच जातीचा असतो आणि त्याच्या फाट्याला दुसरी झाडाच्या फाट्या कलमाने जोडतो आपण आणि मग त्याला लगेच फुलं वगैरे येतात. तर ते फांद्या वेगळ्या असतात, बुंदा वेगळा असतो, पण त्यांचं कलम केलं की त्या दोघांचं मिक्सचर होऊन, कॉम्बिनेशन होऊन एक तिसरंच काहीतरी तयार होतं. त्याला काय म्हणतात, कलम करणे म्हणतात. या सगळ्या गोष्टीचा वर्ग समीकरणांशी संबंध आहे. म्हणून या ओळख नावाच्या आपल्या या भागामध्ये फक्त आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे की वर्ग समीकरणे म्हणजे काय. ठीक आहे. आता हे जे मी तुम्हाला लायगर सांगितलं, तर शास्त्रज्ञांनी काय केलं, जे प्राण्यांचा अभ्यास करतात त्यांनी काय केलं, नर सिंह घेतला, सिंह, आणि मादाजी घेतली ती वाघीण, आणि या दोघांचं क्लोनिंग केलं, या दोघांचे डीएनए मिक्स केलं आणि एक नवीन प्राणी तयार केला. त्या प्राण्याचं नाव आहे लायगर. त्याला काय म्हणतात, लायगर. आणि हा असं समोरून बघितला की सिंहासारखा दिसतो, पाठीमागून बघितला की वाघासारखा दिसतो. म्हणजे त्याच्यात वाघाचे पण गुणधर्म आले आणि सिंहाचे पण गुणधर्म आले. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो. हे बघा त्याचा फोटो बघा. याला कसं आहे, ते सिंह पण आहे आणि पाठीमागे बघा तुम्ही, त्याला वाघासारखे असे पट्टे आहेत, सिंहाला असे पट्टे नसतात. तर हे सिंह अधिक वाघ, सिंह, सिंगम मधला सिंह, यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, लायगर. आता अजून एक फोटो दाखवतो तुम्हाला, नीट बघा. हे बघा बघा, दोन्ही प्रतिमा दिसताय त्याच्यात. वाघ पण दिसतोय, मागच्या बाजूला बघितलं तर हे वाघासारखं दिसतंय. म्हणजे याचा जर चेहरा आपण हे केला, लपवला,
तर कुणी म्हणेल की हे वाघ आहे, आणि याचं जर हे मागचं धड जर लपवलं तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून कुणी म्हणेल की हे सिंह आहे. पण हे एक प्राणी तयार केलेला आहे शास्त्रज्ञांनी, आणि याचं नाव आहे सिंह मराठीत, आणि इंग्रजीमध्ये याला म्हणतात लायगर. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे सगळं ठीक आहे, पण याचा आपल्या वर्ग समीकरणांशी संबंध काय? तर वर्ग समीकरणीमध्ये दोन शब्द आले. एक आला काय? वर्ग. वर्ग म्हणजे आपला शाळेचा वर्ग नाही रे. वर्ग म्हणजे गुणाकारातला वर्ग. ठीक आहे. आणि दुसरं काय आलं? समीकरण. तर समीकरण म्हणजे कसं तयार होतं बघा. समीकरण म्हणजे नुसता जुगाड असतो, जुगाड. चल घ्या, नंबर घ्या, वास्तव संख्या घ्या, गुणाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा, इक्वल टू लिहा, शून्य लिहा, नंबर लिहा, काही लिहा, ते जे एक्सप्रेशन तयार होतं त्याला समीकरण म्हणतात. आणि समीकरण हे सोडवावं लागतं. त्या समीकरणामध्ये जे काही चल तुम्ही वापरलेले असता, एक्स असेल, वाय असेल, दोन्ही असतील, त्या चलांची किंमत समीकरण सोडवून मिळते. म्हणजे समीकरण हे नुसतं असं एक्स वाय आणि नंबरचं इक्वल टू असं लिहिलेलं एक्सप्रेशन नसतं. त्याला समीकरण म्हणलं जातं. म्हणजे ते सोडवायचं असतं, आणि ते सोडवल्यानंतर त्या समीकरणामध्ये ज्या काही चल असतात ते आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. म्हणून त्याला म्हणतात समीकरण. आणि वर्ग म्हणजे काय? हे बघा, जॉमेट्रीमध्ये, भूमितीमध्ये जेवढे काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत, जेवढे काही तुम्हाला आकृत्या माहित आहेत, त्यांचं क्षेत्रफळ जर तुम्ही बघितलं, त्यांची जर सूत्र बघितली, तर जसं आयताचं क्षेत्रफळ, लांबी गुणुले रुंदी, लांबी आणि रुंदी यांचा काय आला? गुणाकार. आणि त्याचं जे उत्तर येतं त्याचं जर एकक बघितलं तुम्ही क्षेत्रफळाचं, तर ते वर्ग चौरस मीटर आहे का नाही? तर तिथं वर्ग येतो, म्हणजे तिथं काय झालेला असतो? गुणाकार. क्षेत्रफळ गुणाकार झाल्याशिवाय निघतच नाही. तुम्ही आयताचं क्षेत्रफळ घ्या, लांबी गुणुले रुंदी. तुम्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ घ्या, 1/2 पाया गुणुले उंची. इथं पाया आणि उंचीचा गुणाकार आहे. तुम्ही वर्तुळाचं क्षेत्रफळ घ्या, पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे आरचा वर्ग, आर गुणुले आर म्हणजे आर आणि आरचा गुणाकार. तर आता वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये आपण बघितलं की तिथं आरचा वर्ग येतो, म्हणजे आरचा गुणाकार स्वतः आरशीच होतो. आणि इकडं आयताच्या क्षेत्रफळ मध्ये बघितलं की लांबीला जर एक्स म्हणला आणि रुंदीला जर वाय म्हणला की दोघांचा गुणाकार एक्स गुणुले वाय येतो. म्हणजे कधी कधी दोन चल वेगवेगळे असतात, त्यांचाही गुणाकार करावा लागतो. कधी कधी एकच चल असतं, जसं वर्तुळात झालं, तर त्या चलाचा गुणाकार स्वतःशी केला की त्याचं वर्ग तयार होतो. म्हणजे वर्ग तयार होण्यासाठी दोन चलांचा गुणाकार होणं आवश्यक आहे. मग ते दोन चल वेगवेगळे असतील किंवा दोन्ही चल एकच असतील, पण दोन चलांचा गुणाकार झाल्याशिवाय तुम्हाला वर्ग समीकरण मिळत नाही. हे डोक्यात पक्क ठेवा. नुसतं बेरीज असेल, नुसती वजाबाकी असेल चलांची, तर तुम्हाला कुठलं एक रेषीय समीकरण मिळणार. त्याच्यात कोटी एक म्हणतो की नाही आपण, कोटी एक. वर्ग समीकरणामध्ये कोटी किती असते? 2. कोटी म्हणजे इंडेक्स पॉवर, घातांक. आणि तो 2 काय येतो? कारण गुणाकार झालेला असतो. पण कधी कधी एक्स गुणुले वाय लिहिल्यावर कोटी 2 दिसत नाही डोळ्याला, पण एक्स हा एक चल आहे, वाय दुसरा चल आहे, आणि त्या दोघांचा गुणाकार झाला की तो नेहमी वर्ग असतो. म्हणजे असं समीकरण, ज्या समीकरणामध्ये दोन चलांचा गुणाकार एखाद्या पदामध्ये दिसत असेल तुम्हाला, तर त्या समीकरणाला वर्ग समीकरण असं म्हणतात. ठीक आहे. आता हे वर्ग समीकरण जी त्याची पद्धत आहे, जी त्याला लिहिण्याची एक स्टाईल आहे, त्या स्टाईलनुसार कसं लिहितात, ते कसं बनतं, हे आता आपण बघणार आहोत. आता बघा, तर मी तुम्हाला म्हणालो की वर्ग समीकरणाचा, आणि मी ज्या आधी म्हणलो सिंगम वगैरे, लायर म्हणजे खोटं बोलणारा. आपण खोटं बोलतो का? नाही. लायगर म्हणजे सिंग म्हणजे सिंह आणि वाघाचं कॉम्बिनेशन. तर ती जी प्रजाती तयार झाली, तशी वर्ग समीकरण सुद्धा ही दोन गणिताचे जे ऑपरेशन आहे,
ऍडिशन आणि गुणाकार म्हणजे बेरीज आणि गुणाकार या दोघांच्या क्लबिंगने, त्यांच्या कॉम्बिनेशनने तयार होतं ते म्हणजे काय, वर्ग समीकरण. म्हणजे हे वर्ग समीकरण आपण कागदावर ते प्रयोगशाळेत तयार करतात तसं लायगर आपण इथं कागदावर तयार करणार दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन. आता तुम्हाला कळत नसेल मी काय म्हणतोय ते, की सर काय म्हणा लागलेत की हे प्लस प्लस म्हणजे हे बेरीज, बेरजेचं चिन्ह, आणि हा काय आहे गुणाकार, हे गुणाकाराचं चिन्ह. तर ज्या समीकरणामध्ये फक्त हे दोनच ऑपरेशन वापरले जातात आणि त्याच्यामध्ये दोन चलांचा गुणाकार आपल्याला आढळतो, त्या समीकरणाला वर्ग समीकरण असं म्हणायचं. आता वर्ग समीकरणामध्ये मी तुम्हाला गंमत अशी सांगतो की ऑपरेशन दोनच घ्यायचेत फक्त. कोणते, बेरीज आणि गुणाकार. इथं भागाकारला अलाउड नाही, इथं वजाबाकीला अलाउड नाही, फक्त दोघं, बेरीज आणि गुणाकार. आता काय करायचं, तुम्ही एक चल घ्या, कोणतंही चल घ्या. आता चल म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो. चल म्हणजे काहीतरी असतं पण आपल्याला ते नक्की माहित नसतं की ते काय आहे, म्हणून त्याला आपण इंग्रजीतल्या कुठल्या तरी लेटरने, कुठल्या तरी मुळाक्षराने दर्शवत असतो, त्याला आपण काय म्हणतो, चल. राईट का. आता समजा तुमच्या डोक्यावरनं विमान चाललं, तुम्ही त्या विमानाकडे बघू लागले. आता त्या विमानात प्रवासी असतील, चला प्रवासी नसतील तर ते माल वाहतुकीचं विमान असेल, पण ते चालवणारा पायलट कुणीतरी असेल, चालवणारा कोणीतरी कॅप्टन असेल. आता तुम्हाला हे कळतंय की ते विमान उडतंय म्हणजे त्याला कोणीतरी उडवतंय, पण तो माणूस कोण आहे, तो पुरुष आहे का स्त्री आहे, त्याचं वय किती आहे, तो जवान आहे का म्हातारा आहे, हे आपल्याला काही माहित नसतं. पण एवढं माहित असतं की ते कोणीतरी माणूस बसून विमान उडवतंय. म्हणून तो जो माणूस आहे त्याला आपण काय म्हणायचं, एक्स म्हणायचं, त्याला आपण वाय म्हणायचं. मग तुम्हाला त्या एक्सची किंमत, तो कसा दिसतो, त्याचं नाव काय, तो दिसायला कसा आहे हे बघायचं असेल तर विमानतळावर जावं लागेल. त्या विमानाचं उतरलेला तो कॅप्टन, त्याचा कोण आहे बाबा तो, मग चौकशी करावं लागेल आणि मग म्हणावं लागेल की तो जो एक्स मी उडताना सपोज केला होता तो एक्स म्हणजे तो कॅप्टन आहे किंवा तो पायलट आहे. काही असेल, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसेल पण ते काहीतरी आहे, त्यावेळेला आपण चलाचा वापर करतो. तर इथं आपण आता एक्स घेणार आहोत चल म्हणून. आता काय करायचं बघा, वर्ग समीकरण तयार करायचं आहे म्हणजे गुणाकार तर झाला पाहिजे आहे का. आता कुणाचा गुणाकार करायचा, तर चल एक घ्यावं लागेल. तर मी इथं चल घेतोय, तुम्ही काही घेऊ शकता, मी चल घेतोय एक्स, ठीक आहे. आणि वास्तव संख्या घ्यायच्या कोणत्याही, वास्तव संख्या म्हणजे याला इंग्रजीमध्ये म्हणतात रिअल नंबर्स. म्हणजे ते अपूर्णांक असतील, ऋण असतील, धन असतील, शून्य असेल, कुठलेही घ्या, वास्तव संख्या तुम्हाला घ्याव्या लागतील. आता वास्तव संख्या हे आपल्याकडे असंख्य आहेत आणि आपण एक चल घेतलेला आहे. आता काय करायचं बघा, तर वर्ग समीकरण तयार करायचं असेल तर या चलाचा गुणाकार स्वतःशी झाला पाहिजे, म्हणून इथं एक्स चा गुणाकार या चलासोबत घ्यायचा. आता या गुणाकाराला तुम्ही कोणत्याही वास्तव संख्येशी गुणाकार करू शकता, फक्त इथं शून्य तुम्ही वास्तव संख्या घ्यायची नाही, कारण हे शून्य जर घेतलं की शून्याने कुणालाही गुणलं की उत्तर काय असतं, शून्य. बोंबललं, सगळी टर्मच शून्य, सगळं पदच शून्य होऊन जाईल आणि मग आपल्याला वर्ग समीकरण मिळणार नाही. म्हणून वर्ग समीकरण तयार करताना चलाचा जिथं गुणाकार झालेला आहे त्या गुणाकाराला कुठल्याही वास्तव संख्येनं गुणाकार करायचं, शून्य सोडून. शून्याने गुणाकार करायचा नाही याला, फक्त बाकीच्याला केलं तर चालतो. मग याला आता कुठलीही वास्तव संख्या असेल शून्य सोडून, त्याला मी थोड्या वेळासाठी त्या संख्येला ए म्हणतो. काय केलं बघा, चल गुणाकार चल गुणाकार वास्तव संख्या शून्य सोडून, असा यांचा मी गुणाकार केला, म्हणजे फक्त गुणाकाराचा वापर इथं केला. ठीक आहे. आता काय करायचं, आता चलची संख्या कमी करायची गुणाकारामधून. आता 2 वेळा केला होता का नाही, आता एकच घ्यायचा, त्याचा गुणाकार करायचा नाही. म्हणजे तुम्ही इथं घ्यायचं फक्त एक चल आणि त्याला तुम्ही कोणत्याही वास्तव संख्येशी गुणाकार करू शकता. आता इथं तुम्ही शून्य जरी घेतला वास्तव संख्या तरी चालेल, धनसंख्या जरी घेतली तरी चालेल, धन अपूर्णांक जरी घेतला तरी चालेल, ऋण अपूर्णांक जरी घेतला तरी चालेल.
म्हणून इथं जी वास्तव संख्या मी घेणार आहे त्याला मी संबोधित करतो बी ने. ठीक आहे. आता मी काय करणार इथं आता चल घ्यायचं नाही. इथं 2 वेळा घेतलं गुणाकार, इथं एकदा घेतलं, इथं चलच घ्यायचं नाही. इथं फक्त तुम्ही वास्तव संख्या घ्यायची, कोणतीही घ्या. आता ती वास्तव संख्या 0 असेल धन असेल, ऋण असेल, अपूर्णांक असेल, त्याला जर मी सी म्हणालो तर असे 3 ब्रॅकेट तयार झाले पहा. आणि या ब्रॅकेटची आता एकच शिल्लक राहिलाय आपल्याकडे, बेरीज. वजाबाकी करायचीच नाही, प्लस इथं बेरीज करायची. आणि ज्यावेळी तुम्ही याला 0 म्हणता त्यावेळी हे समीकरण तयार होतं. आणि या समीकरणामध्ये तुम्ही जर नीट बघितलात तर या पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 चलांचा काय आहे, गुणाकार आला, त्या दोघांचा आला की तो वर्ग समीकरणच होतो. लक्ष देताय ना, वर्ग समीकरणच होतं. आता जर याला आपण मस्त सोफिस्टिकेटेड भाषेत जर लिहायचं म्हणलं तर एक्स गुणुले एक्स ला आपण लिहित असतो काय रे, एक्स स्क्वेअर. आणि त्याला ए न गुणलं म्हणजे ए गुणुले एक्स स्क्वेअर म्हणजे ए एक्स स्क्वेअर, प्लस हा काय झाला बी एक्स आणि हा काय झाला सी इक्वल टू 0. तर याला म्हणतात वर्ग समीकरणाचा स्टँडर्ड एक्सप्रेशन. आता याच्यामध्ये ए कोण आहे सांगा बर, वास्तव संख्या. आपण 0 सोडून, कारण 0 घेतल्यावर सगळा घोळ होईल. ही पदच 0 होऊन जाईल आणि हे पद 0 झालं तर गुणाकार दिसणार नाही, आणि गुणाकार नाही दिसला तर हे वर्ग समीकरण होणार नाही. म्हणून आपल्याला याला वर्ग समीकरण अबाधित ठेवायचं असेल तर जिथं वर्ग होतोय किंवा जिथं गुणाकार होतोय त्याचा सहगुणक जी वास्तव संख्या असते ती 0 सोडून तुम्ही कोणतीही घेऊ शकता. आता वर्ग समीकरणामध्ये किती पद दिसते तुम्हाला, पहिलं, दुसरं, तिसरं. 3च पद जास्तीत जास्त असू शकतात, कमीत कमी 2 असू शकतात, कमीत कमी 1 असू शकतं. म्हणजे जर तुम्ही याला असं जरी लिहिलात ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स इक्वल टू 0 तरी हे वर्ग समीकरणच आहे. तुम्ही जर याला फक्त असं जरी लिहिलात तरी हे वर्ग समीकरण आहे. पद किती का असेनात, किती का म्हणजे 3 पेक्षा जास्त तर असू शकत नाहीत, पण 3 पेक्षा कमी जरी असली तरी गुणाकार दिसला पाहिजे. एक्सचा एक्स बरोबर गुणाकार दिसू द्या किंवा एक्सचा वाय बरोबर गुणाकार दिसू द्या, गुणाकार असणं आवश्यक आहे. तर वर्ग समीकरणामध्ये काही जरी झालं तर हे असणं आवश्यक आहे, कारण हे ठरवतं की हे वर्ग समीकरण आहे. म्हणून याला लीडिंग टर्म असं म्हणायचं. कसली टर्म, लीडिंग टर्म. म्हणजे बघा रेल्वे असते की नाही, रेल्वेला इंजिन असतं आणि मागे डबे 2 असू द्या, 4 असू द्या, 10 असू द्या, 50 असू द्या, पण 50 डबे तुम्ही जोडले आणि इंजिनच लावलं नाही तर रेल्वे पळेल का, नाही पळणार. म्हणून इंजिन काय करतं, लीड करतं रेल्वेला. इंजिन पुढं पळत असतं, पाठीमागं ते डबे उडत असतात आणि डबे त्याच्या पाठीमागे जातात. इंजिननं टर्न मारला की डबे पण टर्न मारतात. म्हणजे मागचे डबे हे पूर्णपणे अवलंबून असतात त्या रेल्वेच्या इंजिनवरती. तसं ही रेल्वे आहे आपली, हे डबे आहेत 2 आणि हे इंजिन आहे. इंजिन पाहिजेच, म्हणून याला लीडिंग टर्म म्हणतात. आणि लीडिंग टर्मचा कोटी 2 असेल किंवा त्या लीडिंग पदामध्ये जर 2 चलांचा गुणाकार असेल तर त्याला आपण वर्ग समीकरण म्हणायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे वर्ग समीकरण तयार होणार. आता हे वर्ग समीकरण आपल्या 10वीच्या किंवा 9वीच्या सिलेबसमध्ये कसं वापरलं जातं, याचा उपयोग काय, हे सोडवायचं कसं, याच्यापासून आपण काय काय तयार करू शकतो हे आपण आता थोडक्यात बघूयात. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की वर्ग समीकरण हे काय होतं, गुणाकार आणि बेरीज या दोघांमुळेच बनत असतं. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही नाही सर, आम्ही असंही वर्ग समीकरण बघितलेलं आहे, आम्ही असं पण बघितलेलं आहे, मग याच्यात तर वजाबाकी आहे, तुम्ही तर म्हणले वजाबाकी घ्यायची नाही. बरोबर आहे. हे कन्फ्युजन कशामुळे झालं तुम्हाला सांगतो मी. ही तुमची जर पहिलं पद, इथं हे बेरीजच असते. इथं ज्यावेळी तुम्ही बी न गुणलं होतं का नाही एक्सला, तो बी म्हणजे कोण, वास्तव संख्या. आणि वास्तव संख्या ही ऋण पण असू शकते, धन पण असू शकते. म्हणून
तुम्ही इथं ती वास्तव संख्या ऋण घेतलेली आहे, -3, म्हणून ते -3 एक झालं. इथं प्लसच आहे, पण इथं वास्तव संख्या तुम्ही कोणतीही घेऊ शकता, ती तुम्ही ऋण घेतलेली आहे, म्हणून हे तुम्हाला असं दिसतं. पण तिथं ऍक्च्युअल मध्ये गुणाकार आणि बेरीजच केली जाते, भागाकार नसतो. म्हणून आता अजून एक कन्फ्युजन खूप मोठं आहे पहा, की बरेच लोक असं म्हणतात की बहुपदीमध्ये जी वर्ग बहुपदी आहे त्या वर्ग बहुपदीला इक्वल टू 0 म्हणलं. आता हे समजा मी असं बहुपदी लिहितो, पॉलिनॉमियल म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, समजा हे असं, ठीक आहे. आता याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतात, म्हणजे वर्ग बहुपदी. आणि याला ज्यावेळी आपण 0 म्हणतो त्यावेळी जे तयार होतं त्याला क्वाड्रॅटिक किंवा वर्ग समीकरण असं म्हणतात. पण ह्याच्यात एक घोळ आहे. घोळ कसा आहे बघा. आता मला सांगा, मी एक बहुपदी घेतो, ठीक आहे, इथं घेतो x आणि इथं घेतो 3/x, ठीक आहे. आता मला सांगा, ही वर्ग बहुपदी आहे का? बोंबलायला ही बहुपदीच नाहीये, कारण मी आधीच सांगितलं बहुपदी तयार होण्यासाठी चलांचा गुणाकार किंवा बेरीजच होत असते. इथं 3ला भागते कोण बघा, कोण भागते? x. भागाकारामध्ये x आला, भागाकार अलाउडच नाहीये बहुपदी तयार करताना, म्हणून ही बहुपदीच नाहीये. तर ती एक रेषीय आहे का वर्ग आहे का त्याचा संबंधच नाही, म्हणजे ही बहुपदी बहुपदीच नाहीये. पण या बहुपदीला ज्यावेळी तुम्ही 0 म्हणता त्यावेळेला जे समीकरण तयार होतं, आता याला जरा मैदानात घेतो मी असं वेगळं, 3/x = 0. आता काय होतं पहा, x न तुम्ही गुणाकार करू शकता दोन्ही बाजूला. इथं नुसत्या बहुपदीमध्ये म्हणजे 0 म्हणायच्या अगोदर इथं गुणाकार करता येत नाही आपल्याला, पण त्याला =0 म्हणलं म्हणजे बहुपदीचं रूपांतर समीकरणात केलं की आपल्याला मग काही करता येऊ शकतं. आणि इथं मी तुम्हाला सांगतो की आपण ज्याने गुणत असतो तो 0 नसायला पाहिजे. आता कशाने गुणतोय आपण? x ने. मग x 0 आहे का नाही मला कसं कळलं? हे बघा, हे जर 0 असतं, हा जर 0 असता, मी कशावरून गॅरंटी सांगतोय की हे 0 नसणार? कारण हा जर 0 असता तर 3/0 याचं उत्तर 3/0चं उत्तर इन्फिनिटी असतं, अनंत. मग अनंत आहे का उत्तर याचं? नाही, याचं उत्तर अनंत नाहीये, 0 आहे. याचाच अर्थ हे खालचं x कधीच आयुष्यात 0 होणार नाही. आणि 0 नसेल तर मग आपण गुणाकार करू शकतो. मग आता दोन्ही बाजूला आपण जर x न गुणाकार केला, हे बघा इकडं x न गुणाकार, हे x आहे बरं का, 3/x आणि इथं x गुणुले 0, तर x गुणुले x काय? x चा वर्ग. हा x आणि हा x झाला कॅन्सल, इथं झालं 3 आणि x गुणुले 0. हे बघा, हे तुमचं झालं वर्ग समीकरण. पण ज्याच्यामुळं हे तयार झालं ती बहुपदी जी होती ती बहुपदीच नव्हती, तरी सुद्धा वर्ग समीकरण तयार होतात. म्हणून बहुपदीला 0 म्हणायचं, वर्ग बहुपदीला, आणि मगच ते समीकरण वर्ग समीकरण तयार होतं असं काय नाहीये. होतही, पण अशा सिच्युएशन मध्ये ते बहुपदी नसताना सुद्धा ते वर्ग समीकरण तयार करतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे वर्ग समीकरणाचा फंडा आहे. अरे की नाही, मस्त आहे की नाही. मग आता ते काय करतात माहितीये का, ती माहिती देतात. माहिती, शाब्दिक उदाहरणे सोडवताना मुलं टेन्शन घेतात, असं मला अनुभव आलेला आहे. का घेतात माहितीये का, कारण त्यांना वाचायचं एकतर जीवावर येतं की काय दिलंय. अहो, त्या शब्दामध्ये, त्या वाक्यामध्ये जे काय उदाहरण असतं त्या उदाहरणाला नुसतं वाचायचंय. गणित कुठं सोडवायचंय आपल्याला, नुसतं वाचायचंय. काय माहिती दिली आहे ती बघायची आहे, आणि ती माहिती जी काही त्या शब्दामध्ये त्या वाक्यामध्ये ठासून भरलेली आहे त्या माहितीचं जसंच्या तसं रूपांतर दुसऱ्या भाषेत करायचं आहे. आणि ती भाषा म्हणजे गणिताची भाषा, आणि ती गणिताची भाषा म्हणजे समीकरणांची भाषा. म्हणजे समीकरणाला जर एखादा व्यक्ती बघत असेल तर त्याला त्यातून जो अर्थ प्राप्त होतो त्या माहितीचा, तोच अर्थ समीकरण न बघणारा पण वाक्य बघणारा, ज्या वाक्यावरून ते समीकरण तयार झालं
त्या वाक्याला वाचणाऱ्यालाही तीच माहिती प्राप्त होते. म्हणजे दोन्हीकडे माहितीच आहे, फक्त ती शब्दामध्ये लिहिलेली आहे, मराठी भाषेत लिहिलेली आहे आणि इकडे गणिताच्या भाषेत लिहिलेली आहे. एवढं सोपं येते. म्हणून शाब्दिक उदाहरणामध्ये दोन प्रकार असतात. एक तर शाब्दिक उदाहरणे वाचा आणि त्याचं रूपांतर गणिताच्या भाषेत करा आणि मग ते भाषेत केल्यानंतर गणिताच्या नियमांचा जी काय पद्धत असेल त्याचा वापर करून गणित सोडवा. आपल्याला काय सोडवायचे नाहीयेत. हा पहिला लेक्चर आहे आपल्या या टॉपिकचा, वर्ग समीकरणाचा. त्याच्यामुळे इथं फक्त आपण माहिती घेणार की वर्ग समीकरणे कशी तयार होतात. आता ते काय म्हणतात बघा, ते म्हणतात की दोन संख्यांची बेरीज 9 आहे. बेरीज 9 आहे. पुढे आहे अजून, मी थोडं थोडं करून लिहितो. एवढंच वाचलं आपण. काय कळलं बाबा याच्यावरनं? हे वाक्य वाचल्यावर काय कळलं? मला कळलं की दोन संख्या आहेत. कोणत्या आहेत ते माहित नाही, कुठल्या तरी आहेत पण संख्या आहेत, आणि त्या दोन संख्यांची बेरीज केली की त्याचं उत्तर 9 येतं, असं हे म्हणतात. मग आता मला सांगा, तुम्ही जर लिहायलाच बसले तर तुम्हाला माहित आहे 0 अधिक 9 याची बेरीज पण किती येते? 9. 1 अधिक 8 याची बेरीज किती येते? 9. 2 अधिक 7 याची बेरीज किती येते? 9. 3 अधिक 6 याची बेरीज किती येते? 9. आहे का नाही? 4 अधिक 5 याची बेरीज किती येते? 9. असंख्य. संध्याकाळ होईल आपल्याला हे असं लिहिल्यावर. आणि एवढंच काय, 10 वजा 1 सुद्धा किती? 9. 12 वजा 3 किती? 9. म्हणजे अशा असंख्य अपूर्णांकात पण येऊ शकतात बेरीज 9. 4.5 अधिक 4.5 सुद्धा 9 येतं, आहे की नाही? 9/2 अधिक 9/2. मग आता प्रॉब्लेम असा आहे की एवढी जर लांब लचक लिस्ट तयार होत असेल दोन संख्यांची की ज्यांची बेरीज 9 येते, तर मग आता नक्की कसं ओळखायचं की नक्की याच्यातल्या कुठल्या दोन संख्या आहेत आपल्याला काढायच्या आहेत? म्हणून नुसती एवढी माहिती सफिशियंट नाहीये. ह्या माहितीवरनं असंख्य उत्तर निघू शकतात, आणि आपल्याला जर त्याची उकल काढायची असेल आणि ती मोजकीच असेल, फिक्स असेल, तर या माहितीवरून ती काय आपल्याला निघत नाही. म्हणून पुढची माहिती पण त्या गणितात दिलेली असते, आणि ती माहिती अशी आहे की दोन संख्यांची बेरीज 9 आहे. लक्ष द्या, 9 आहे. आणि काय, त्यांचा गुणाकार 18 आहे. बघा, ही दुसरी माहिती दिली. तर त्या दोन संख्या कोणत्या? त्या दोन संख्या काढा, असा प्रश्न आहे. मग आता मला सांगा, या सगळ्यांची बेरीज 9 येते. आता या दोघांचा गुणाकार आपल्याला किती पाहिजे? 18 येतो का? नाही, म्हणजे हे उत्तर नाही. याचा आणि याचा गुणाकार 18 येतो का? नाही, म्हणजे हे आपलं उत्तर नाही आहे. बेरीज येत असेल 9, पण गुणाकार पण 18 आला पाहिजे. या दोघांचा गुणाकार किती येतो? 14, आपल्याला किती पाहिजे? 18, म्हणून हे नाही. 3 सख्खी 18, आपल्याला 18 पाहिजे, म्हणजे हे उत्तर आहे. म्हणजे त्या संख्या कोणत्या? 3 आणि 6. झालं, उत्तर आलं. कुठलंही समीकरण न मांडता नॅचरल डोकं वापरून याचं उत्तर काढण्यात मी यशस्वी झालो. पण गणितामध्ये आपल्याला ते मांडावं लागतं. त्यांनी सोडवायलाच सांगितलं नव्हतं आपल्याला. त्याचं फक्त वर्ग समीकरण तयार करा. आणि मी परत सांगतोय की वर्ग समीकरण तेव्हाच तयार होतं ज्यावेळी तिथं गुणाकार दिसला पाहिजे. तर इथं गुणाकार म्हणलेला आहे त्यांनी. मग इथं काय करावं लागतं की दोन संख्या, मला माहित नाहीत कोणत्या दोन संख्या. मग दोन संख्या जर तुला माहितच नसतील तर एका संख्येला तू एक्स मानू शकतो की नाही आपण, आणि दुसऱ्याला वाय मानायला काय आपण काही मानू शकतो. संख्या 2 मानायच्या आहेत, मला माहित नाहीयेत, पण त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 9. मग एक संख्याला आपण काय मानू? एक्स. एक संख्या एक्स मानू. आणि दुसरी संख्या जी आहे, दुसरी संख्या तिला किती मानायचं? दुसऱ्या लेटरनं दाखवायचं, ते वाय मान. आता हे काय झाले? मानू म्हणजे काय? संख्या आहेत, पण एक्झॅक्टली कोणती संख्या आहे
एक्स ची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती ते माहित नाही, वाय ची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती ते माहित नाही, म्हणून याला चल म्हणतात. हे कमी जास्त होऊ शकतं, एक्झॅक्ट माहित नाही. मग आता हे दोन चल असतील तर तुमचं पहिलं वाक्य तुम्हाला काय सांगतं पहा, की या दोन संख्यांची बेरीज 9 असते. मग आता यांची बेरीज करा बर. दोन संख्या ते किती म्हणताय 9, याला द्या समीकरण क्रमांक 1. आणि परत पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलं, की याच दोन संख्यांचा गुणाकार 18 पाहिजे. मग आता गुणाकार करा, म्हणजे एक्स गुणुले वाय हा किती पाहिजे 18, याला 2 म्हणा. गुणाकार आला की समजायचं की हे वर्ग समीकरण तयार होणार म्हणजे होणार. पण हे आता हे 1 आणि 2 समीकरण एकत्र जर बघितली तुम्ही एकत्र, तर हे वर्ग समीकरणच आहे. पण आपल्याला वर्ग समीकरण एका चलात लिहायचं आहे. एक तर एक्स मध्ये लिहा, नाहीतर वाय मध्ये लिहा. मग आता काय करायचं, आणि ते मागे आपण बघितले ना, ए एक्स चा वर्ग प्लस अधिक बी एक्स अधिक सी अशा टाईप मध्ये ते दिसलं पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचंय, तुमच्याकडे आता बघा 2 ऑप्शन आहे. गंमत आहे, एकदम एकदम मजेदार गोष्ट आहे की एक तर तुम्ही या समीकरण 1 मधून वाय ची किंमत काढा, हे एक्स ला इकडे पाठवा, 9 वजा एक्स, ते 9 वजा एक्स इथं ठेवा, त्याला सोडवा, सरळ रूप द्या, तुम्हाला तुमचं वर्ग समीकरण मिळेल. काही जण म्हणतील मग सर एक ची किंमत 2 मध्ये ठेवण्याऐवजी आपण 2 वरून वाय ची किंमत काढली आणि ती जर 1 मध्ये ठेवली तर चालेल का? बिलकुल 100% चालणार, नक्की चालणार. म्हणजे इथं का नाही, तुमच्या मनावर आहे सगळं. आपण पुस्तकाला फॉलो करतो, त्यांनी तसं केलंय म्हणून आपण करत राहतो, म्हणून हे सगळं अवघड होत जातं. आपण कुणाला फॉलो करायचं नाही, हा पद्धती त्यांच्या वापरायच्या, आपण कुणाला फॉलो करायचं नाही म्हणजे आपल्या मनाचं काय करायचं नाही. पण सोडवताना तुम्हाला समीकरण क्रमांक 1 मधून वाय ची किंमत काढून ती 2 मध्ये ठेवू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला तसं आवडत नसेल तर तुम्ही 2 वरून वाय ची किंमत काढा आणि ती समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवा तरी चालेल. आता तुमचा प्रश्न आहे की कशातली व्हॅल्यू तुम्ही काढणार आणि कुठे ठेवणार. तर मी आता इथं समीकरण 1 वरून वाय ची किंमत किती रे, 9 वजा एक्स, आणि ही किंमत वायची आता मी ठेवणार समीकरण 2 मध्ये. म्हणजे हे तुमचं एक्स आहे, गुणुले वायच्या जागी मी ठेवणार 9 वजा एक्स आणि बरोबर 18. आता गुणाकार करा, एक्स गुणुले 9 हे ब्रॅकेटमध्ये घुसेल का नाही, आत गेल्यावर ते आत असं जाईल, आत घुस करणं त्या ब्रॅकेटमध्ये, आणि मग म्हणेल अरे आतमध्ये तर 2 आहेत पद, 9 पण आहे, वजा आहे, एक्स पण आहे, सगळ्या पदांना ते गुणाकार करणार. म्हणजे एक्स 9 ला गुणाकार करणार, 9 एक्स येणार, वजाचं वजा, एक्स आणि एक्सचा गुणाकार होणार, एक्सचा वर्ग होणार, आणि हे बरोबर काय होणार 18. आता या दोन्ही पदांना तिकडे पाठवू आपण, मग इकडं काय राहणार, काहीच नाही राहणार, म्हणजे 0. मग हे वजा एक्स स्क्वेअर तिकडे गेल्यावर काय आलं एक्स स्क्वेअर. हे अधिक आहे बघा, इकडं काय नसतं, म्हणजे भूतनाथ दिसत नाही, हे दिसत नसतं समोर, ते प्लसच असतं, ते तिकडं गेलं की काय होणार वजा 9 एक्स, आणि तिकडचं 18 तर आहेच. आणि याला जर आपण या भाषेत लिहिलं एक्स स्क्वेअर वजा 9 एक्स अधिक 18 बरोबर 0, तर बघा हे तुमचं वर्ग समीकरण तुम्हाला मिळालं. कोणत्या चलामध्ये, एक्स मध्ये. आता आपल्याकडे किती चल होती, 2, एक्स पण होता आणि वाय पण होतं. आता तुमचं उत्तर कशात आलं, एक्स मध्ये. मग एक जण रुसून बसला की नाही 2 चल होती तर सर आपण असं समीकरण वाय मध्ये पण काढू शकलो असतो. बरोबर आहे, तो वाय मध्येही काढू शकतो, कारण चल कोणतं घ्यायचं, त्याला एक्स म्हणायचं का, वाय म्हणायचं का, पी म्हणायचं का, टी म्हणायचं का, काय म्हणायचं हे आपल्या हातात आहे. मी कुणालाही काही म्हणू शकतो. तर माझं जर चल मी मानत असेल की वायला मी चल मानतो, तर माझं उत्तर वाय चलात यायला काय हरकत नाही. मग आता हेच गणित, हेच उत्तर जर वाय या चलामध्ये काढायचं असेल तर समीकरण 1 मध्ये जा तुम्ही कोणाची किंमत काढली होती आधी, वायची. आता एक्स ची काढा. तर आता एक्स ची जर तुम्ही किंमत काढली तर ती एक्स ची किंमत येईल 9 वजा वाय. ठीक आहे, आणि ती समीकरण क्रमांक 2 मध्ये एक्सच्या जागी ठेवली
समीकरण क्रमांक 2 होतं x गुणुले y बरोबर 18. तर आता मी x ची किंमत ठेवणार ही, आता y जाऊन गुणाकार करणार आतमध्ये, 9 गुणुले y 9y वजा y गुणिले y चा वर्ग, आणि हा काय झाला 18. आता या दोन्ही पदांना आपण तिकडं पाठवलं, इकडं काय राहिलं 0, वजा y स्क्वेअर तिकडे गेला, अधिक y स्क्वेअर झाला, हा अधिक y आहे तो तिकडे गेला, वजा झाला, आणि तिकडचा 18 तसाच होता. तर आता याला जर आपण सिस्टमॅटिक लिहिलं, व्यवस्थित लिहिलं, तर ते तुम्हाला असं दिसेल. आणि हे बघा, हे सुद्धा वर्ग समीकरणच आहे, हे चल आहे, ते y मध्ये आहे. फक्त तिथं x होतं, इथं y आहे. मागचं जर तुम्ही वर्ग समीकरण बघितलं तर ते असंच आलं होतं. फक्त फरक काय मला सांगा? अहो, एक्सनच काय ठेका घेऊन ठेवलाय का चल, त्याला एक्सलाच का मानायचं? असं काही नसतं. तुम्ही कुणालाही चल मानू शकता आणि त्याच्याशी खेळू शकता. हे महत्वाचं आहे. गणितात हे अतिशय महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं वर्ग समीकरणे तयार होतात. आता बघा, तुम्हाला परिमिती देतील, आयताची परिमिती म्हणजे बेरीज. बेरीज काय वर्ग समीकरण तयार करत नाही, मग त्याचं क्षेत्रफळ पण द्यायला पाहिजे. मग क्षेत्रफळ मध्ये लांबी रुंदीचा गुणाकार होतो आणि मग तुम्हाला 2 समीकरणं मिळतात, एक परिमितीचं, एक क्षेत्रफळाचं. तर क्षेत्रफळाची वरनं y ची किंमत घ्या, ती समीकरण 1 मध्ये ठेवा, तुम्हाला वर्ग समीकरण मिळेल. ठीक आहे. तुम्हाला पायथागोरसच्या ह्याच्यात सुद्धा वापरता येतं बघा, 2 बाजूंचा वर्ग, वर्ग म्हणजे गुणाकार आला की नाही, तिथं सुद्धा वर्ग समीकरण मिळणार. ठीक आहे. मग अशा असंख्य गोष्टी जिथं गुणाकार होतो किंवा गुणाकार होत असतो, तिथंच वर्ग समीकरणे तयार होतात. आणि या वर्ग समीकरणांना एकदा तयार झाले की मग सोडवायचं कसं, सोडवायचं कसं, हे पद्धती वेगवेगळ्या आहेत. आणि आपण तुमची जी पुस्तकं आहे, तुम्ही जी वापरता बालभारतीची, त्याच्यातले तर तुम्ही ते चिल्लर असणार आहेत तुमच्यासाठी जर तुम्ही हे शिकलात तर. कारण आपण जनरल वे मध्ये आपण तुम्हाला शिकवतोय. आणि आता पुढचं जे आहे टास्क 1 म्हणजे तिथं पहिला प्रकार, टास्क 2 मध्ये दुसरा प्रकार, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्याला बोर्डाच्या परीक्षेत कसं सोडवायचं, त्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेत कसं सोडवायचं, त्याचे शॉर्टकट कसे आहेत, त्याला कसं समजून घ्यायचं, कसं फिरवून विचारू शकतात प्रश्न, त्यांनी किती फिरवला तर आपण उलट कसं फिरायचं, हे सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकावं लागणार. पण सध्या वर्ग समीकरण या प्रकरणाची सुरुवात करताना आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की वर्ग समीकरणे कशी तयार होतात. वर्ग समीकरणामध्ये भागाकार नसतो. बहुपदीमध्ये बघा, मी तुम्हाला मगाशी दिलं होतं की समजा ही एक बहुपदी आहे, हे असं दिलं होतं ना काहीतरी मी, तर याला तर बहुपदीच म्हणत नाहीत, कारण बहुपदीमध्ये कोटी कधीही ऋण नसते म्हणजे तिथं भागाकार नसतो. म्हणून हे बघा, इथं भागाकार आहे, भागाकार चालतच नाही, बहुपदीला होतच नाही. भागाकार झाला तर ती बहुपदीच होत नाही. बहुपदी होत नाही तर मग ते पुढचं तर सोडूनच द्या. तर म्हणून बहुपदी या प्रकरणामध्ये त्याचा जर तुम्ही ओळख बघितली तर त्याच्यात का बहुपदीची कोटी ऋण का नसते याचं उत्तर तुम्हाला याच्यावरनं मिळतं. कारण बहुपदी तयार करताना वजाबाकी आणि भागाकार वापरायचाच नसतो. भागाकारच नसेल तर ऋण कोटी येण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून ऋण कोटी तिथं नसते. तर हे आता आपण एक करून बघणार आहोत. आणि आमचं जे पुस्तक आहे निरफा मॅथमॅटिक्स, त्याच्या हिशोबाने आपण जाणार आहोत. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही हे एकदा शिकला, तुम्हाला हे एकदा कळलं की तुम्ही मग तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातली गणित सोडवून बघा, पटापट 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 सुटणार तुम्हाला, नक्की 100%. चला मग इथंच आता हे थांबूया. तुम्हाला वर्ग समीकरण काय कळलं, पुढचं पुढे बघू.